रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी कोहळ्याची खीर बनवलेली आहे। कशी बनवली हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर ही खीर बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे कोहळं। तर इथे मी 1 पाव एवढं कोहळं घेतलेलं आहे। या कोहळ्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। बरेच जण या कोहळ्याच्या सालीला पाट सुद्धा म्हणतात, कोहळ्याची पाट किंवा कोहळ्याची साल। तर इथे मी सोलण्याच्या सहाय्याने या सर्व कोहळ्याची पाट काढून घेतली। आता ह्या कोहळ्याच्या आपल्याला बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहे। इथे मी सर्व कोहळ्याच्या बारीक अशा फोडी कापून घेतलेल्या आहे। ह्या फोडी आपल्याला तुपामध्ये शिजवून घ्यायच्या आहे, त्यामुळे थोड्या पातळच कापा, जास्त जाड कापू नका, नाहीतर शिजायला वेळ लागेल। इथे मी एका कढईमध्ये 2 चम्मच एवढं तूप घातलेलं आहे। आता या तुपावरती आपल्याला ह्या सर्व फोडी छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत। ह्या फोडी छान अशा तुपावरती परतून घ्यायच्या आणि झाकण ठेवायचं। 3 मिनिटांसाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी चेक करायचं आपल्या फोडी शिजल्या की नाही ते। तर फोडी आणखी आपल्या शिजायच्या आहे। परत झाकण ठेवायचं आणि 3 मिनिटांनी परत झाकण काढून बघायचं। वाव, आता शिजलेल्या आहेत आपल्या फोडी। तुम्ही इथे बघू शकता, एक फोड मी दाबून बघते। इथे आपली फोड छान अशी दबल्या जात आहे, म्हणजेच आपली फोड ही शिजलेली आहे। परत आपण एक फोड हाताने दाबून बघतोय। हे बघा, छान शिजलेलं आहे आपलं कोहळं। आता हे कोहळं थंड झालं की आपण मिक्सरवरती फिरून घेणार आहोत। इथे फोडी थंड झाल्या, मिक्सरमध्ये घातल्या। त्यामध्ये साखर घालायची 1 वाटी, 1 वाटी दूध घालायचं आणि छान मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता, कोहळ्याच्या फोडी छान अशा बारीक झालेल्या आहेत। आता कढई घ्यायची आणि कढईमध्ये हे तयार मिश्रण ओतायचं। आपल्याला यामध्ये आणखी 3 वाट्या दूध लागेल। तर मी येथे मिक्सरच्या भांड्यामध्येच 3 वाट्या दूध घातलं आणि भांडं विसळून या तयार मिश्रणावरती घातलं। आता चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि 10 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती हे मिश्रण छान असं शिजून घ्यायचं। यामध्ये आता थोडीशी आपल्याला वेलची पूड घालायची आहे, अर्धा चम्मच एवढी। इथे तुम्ही बघू शकता, आपली खीर थोडी दाटसर वाटत आहे, म्हणजेच आपली खीर छान अशी तयार झालेली आहे। आता यामध्ये काही मी बदामाचे काप घालते। इथे आपल्या खिरीला छान कलर यावा म्हणून इथे मी थोडा फूड कलर घातला, येलो कलर। कलर तुम्हाला घालायचा असेल तर घाला, नाहीतर नाही घातला तरी चालेल, परंतु कलर घातल्यामुळे खिरीला रंग खूप छान येतो। आता गॅस बंद करायचा। आपली खीर येथे तयार आहे। तुम्ही येथे बघू शकता, किती छान दिसते ना आपली खीर। आता इथे वरून मी आणखी थोडे बदामाचे काप घातले। येथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता, पिस्ता घालू शकता किंवा काजूचे कापसुद्धा घालू शकता। हे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला फिक्की खीर हवी असेल तर तुम्ही साखर थोडी कमी घाला। चला तर मग मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।